ढगाळ वातावरण आणि अवकाळी पावसानं द्राक्ष उत्पादक शेतकरी धास्तावले आहेत। उत्पादन खर्च तरी निघेल का या विवंचनेत आता बळीराजा सापडलाय। पाहूया हा रिपोर्ट। मागील 4 वर्षांपासून द्राक्षबागा विविध प्रकारच्या नैसर्गिक आपत्तींमुळे अडचणीत आल्या आहेत। यंदा डिसेंबरच्या सुरुवातीस पडलेला अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा फटकाही या द्राक्ष उत्पादकांना बसलाय आणि आता हवामान खात्याने पुन्हा 2 दिवस ढगाळ वातावरण आणि पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे। बारामती तालुक्यात ढगाळ वातावरण आणि काही ठिकाणी तुरळक पाऊस झाला। याचा फटका द्राक्षबागांना मोठ्या प्रमाणात बसणार आहे। यामुळे द्राक्ष बागायतदार शेतकरी या ढगाळ वातावरणामुळे चिंतेत सापडलाय। 2 दिवसापूर्वीपासून ढगाळ वातावरण निर्माण झालेलं आहे आणि आज पहाटे सकाळी पाऊसही थोड्या प्रमाणात झाला आणि हे पाऊस झाला असल्यामुळे बागेला मनी क्रॅकिंगचं प्रमाण वाढणार आहे। त्याच्यामुळे औषधाचा खर्च वाढणार आहे। औषध फवारणी करावं लागेल। पानं तांबडे पडण्याचं प्रमाण वाढलेलं आहे। यावेळी फुलोरा अवस्थेत असलेल्या द्राक्ष बागांचं नुकसान होण्याची शक्यता उत्पादक शेतकऱ्यांनी वर्तवली आहे। अवकाळी पाऊस झाल्याने द्राक्षांचे मणी सडणे, मनी क्रॅकिंग, पान तांबडे पडण्याचं प्रमाण वाढलंय। अवकाळी पाऊस सकाळी झालेला आहे आणि त्यामुळे रात्रीची झोप उडाली आणि औषधाच्या फवारण्यात वाढ आणि द्राक्षीचं नुकसान पण माल तयार झालेला आहे आणि द्राक्षे मणी चिरणे, घडात पाणी साचल्यामुळे क्रॅकिंग होणे आणि सडणे हे प्रमाण वाढलेलं आहे आणि व्यापारी पण येत नाहीत आणि व्यापारी कमी भावात मागतात द्राक्षे आणि कंपन्याही चालू व्हायला अजून वेळ आहे। आधीच द्राक्षाचा उत्पादन खर्च वाढलाय। द्राक्षांची कंपनी चालू झाली नसल्याने आणि कंपनीने धोरण बदलून द्राक्षांचे भाव कमी केलेले असल्याने शेतकरी अधिक तोट्यात गेलाय आणि यामुळे जो खर्च केलाय तो देखील मुश्किल झालाय, अशी भावना शेतकऱ्यांनी व्यक्त केली। कंपनी काय चालू झालेलं नाही अजून आणि कंपनीचे चाललंय धोरण की पहिला 21 रुपये भाव होता, आता म्हणतात रेट कमी करायचा, तर हेच नुकसान भरपूर झालेलं आहे। त्यामुळे शेतकरी सध्या जास्त तोट्यात गेलेला आहे। शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास आता हिरावला जाणार आहे। यामुळे अगोदरच व्यापाऱ्यांकडून आणि कंपन्यांकडून द्राक्षाला बाजारभाव कमी प्रमाणात मिळत असल्याने शेतकरी अडचणीत होता आणि आता अवकाळी पाऊस झाल्याने शेतकरी दुहेरी संकटात सापडलाय। यामुळे आता शासनाकडून तातडीने शेतकऱ्यांना मदत मिळावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे। विकास कोकरेसह ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी। आणि यासोबतच या बुलेटिनमध्ये वेळ झाली आहे तुर्तास इथेच थांबण्याची। नमस्कार।